पहिल्या बॉलवरती सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती समीर तामोरे, कमी वयामध्ये ज्याच्या नावाचा डंका आज मात्र पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय. यावेळी हलकेशा हाताने ढकल इंटू द गॅप चेंडू चाललाय. त्या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण चिन्मय दौनेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. धावसंख्या 1 ने आकार घेईल. धावसंख्या फलकावरती 2-2. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय लेजंड अँड रायझिंग स्टार. फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय एचवर स्पोर्ट्स. मिथुन पागदरे, निकित पागदरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर दुसऱ्या बाजूला सुरेश पागदरे सरांनी पुरस्कृत केलेला संघ लेजंड अँड रायझिंग स्टार. धावसंख्या फलकावरती 2-2. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकाल भवित तामोरे. चेंडूला अडवतोय. निर्धाव चेंडू असे सांगता. मंद गतीने सुरुवात होताना मागचा सामना आपण खूप छान पाहिला आणि त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला कुशल तांबोरे. यावेळेला अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न. खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. नेहमी म्हणतो लगा तो आबाद नाही तो बर्बाद. धावसंख्या स्थिरावते. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू नंतर दोन्ही आकड्यांवरती चेंडूचा खेळ संपलाय. 4. यावेळेला जागा बनवली. चेंडूला पाठवून दिलाय. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय. वेलकम बाउंड्री या ठिकाणी पाहायला मिळाले. आपण पाहू शकाल 2 निर्धाव चेंडू नंतर एक खराब चेंडू पाहायला मिळाला आणि त्या बॉलवरती सूरज मेहरने आक्रमण केलं आणि बॉलला सरळ पाठवलं चौकाराकरिता. 4च्या मदतीने धावसंख्या फलकावरती 6 वरती जाऊन पोहोचेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू P1 मधील पाहायला मिळेल. समीर तामोरे पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर सध्या गोलंदाजी हाताळतोय. ऑन स्ट्राईक वरती सूरज मेहर ज्याच्या बॅटमधून आला एक चौकार. खोलवाडा चेंडू सरळ बॅटचा वापर केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी धाव मिळणार नाही या बॉलवरती. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या उत्तरार्ध धावा आहेत धावफलकावरती. एक चौकाराच्या मदतीनं 6 धावा हे धावफलकावरती. पहिलं षटक संपलंय. धावसंख्या फलकावरती 6. पहिल्या बॉलवरती सिंगल. दुसऱ्या बॉलवरती सिंगल. त्यानंतर मात्र सलग 2 चेंडू निर्धाव. त्यानंतर 5व्या बॉलवरती चौकार आणि 6वा चेंडू निर्धाव. दुसऱ्या हाताळताना पॉवर प्लेचा आपण पाहू शकाल कुणाल हंबेरे टीमचा कॅप्टन आहे. तो सध्या गोलंदाजी हाताळतोय. लक्ष सुद्धा टाइमर ऑन असेल. 25 मिनिटांच्या कालावधीत 5 षटक हाताळणे अनिवार्य राहील ह्याची देखील नोंद घ्या फिल्डिंग करणारी टीम. चांगला चेंडू होता. चांगला फटका आहे. बॉल देखील चाललाय. आपण पाहू शकाल 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार 4. पहिल्याच बॉलवरती कुणालचं स्वागत केलंय. वैभवच्या बॅटमधून आलाय चौकार. धावसंख्या फलकावरती 10-1-0. ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. चांगला ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. इनफिल्डला क्लिअर केलं आणि त्यानंतर बॉल पाठवला चौकाराकरिता. चौकार आलाय. खूप चांगली सुरुवात पाहू शकाल. कुणाल अंबेरेच्या विरुद्ध हल्ला चढवला होता पहिल्या बॉलवरती. यावेळेला फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉल वरती बॉलला पाठवलाय सडक पे कडक. षटकार 6.
पहिल्या बॉलवरती चौकार, दुसरा चेंडू फुलटॉस, त्या बॉलवरती षटकार. 2 बॉलवरती 10 धावा त्यांनी खर्च केल्यात. तर पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. यावेळेला चेंडूवरती बोटं फिरवली, विकेट किपर देखील बीट झाले, फलंदाज देखील बीट झाला. निर्धाव चेंडू सांगता होत असताना चेंडूवर बोटं फिरवण्याचं काम या बॉलवरती केलं गेलं आणि फलंदाज यावेळेला वैभव देखील बीट झाला. धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल 16 धावा, 16 रन ऑन स्कोर कार्ड. षटक क्रमांक दुसरा सुरू असताना 3 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. यावेळेला पुन्हा एकदा बॉल चाललाय सरळ प्रेक्षक वर्गांच्या स्वागतासाठी. हा येतोय DUPL षटकार. खूप चांगली फलंदाजी सध्या वैभव करतोय मैदानाच्या आतमध्ये. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक आपण पाहू शकतो पॉवर प्लेला दुसरा आणि अंतिम सुरू असताना कुणालवरती हल्ला बोल केला जातोय. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुलटा चेंडू होता, मिस झाला, स्वतःवर नाराज आहे वैभव. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबल झालाय आणि इथे मात्र सूरज मेहर परतीच्या प्रवासाला पाठवण्यात आलाय. या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगली कॉलिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 1 ने आकार घेताना 23 वरती जाऊन पोहोचली आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू पॉवर प्लेच्या दुसऱ्या आणि अंतिम षटकामधील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट सूरज करिता. यावेळेला फुलटॉस चेंडू होता, आपण पाहू शकाल बॅटची एज त्या ठिकाणी शॉर्ट फाईनला चेंडू अडवला जाईल. षटक क्रमांक 2 चा खेळ झालाय परिपूर्ण. 12च्या सरासरीने सध्या बॅटिंग करताना टीम आपण पाहताय लेजेंड अँड रायझिंग स्टार. 24 धावा फलकावरती. तर पाहूया 2 षटक हाताळले तब्बल 9 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी खर्च केलाय. 16 मिनिटं आहेत तुमच्याकडे 3 षटक हाताळण्याकरिता. षटक क्रमांक आपण पाहू शकाल तिसऱ्याला सुरुवात असताना गोलंदाजी मार्क वरती प्रणित तामोरेला इंट्रोड्यूस केलं जाते तिसऱ्या षटकामध्ये. पहिलं षटक समीरने हाताळलं, त्यानंतर मात्र दुसरं षटक कुणाल हंबीरेने हाताळलं आणि तिसऱ्या षटकामध्ये इंट्रोड्यूस केलं जाते पुन्हा एकदा नवीन गोलंदाज प्रणित तामोरेला. हॅलो. भाग्यवान 2 षटकात 24 धावा. एकंदरीत 2 दिवसाचा खेळ पाहिला तर किती धावेपर्यंत एक सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. आपलं काय मत आहे याविषयी? नक्कीच फलंदाज जर बॅटिंग करत असला तर मात्र तो प्रत्येक चेंडू कशा पद्धतीने हाताळला जाईल हे देखील खूप महत्त्वाचं राहत आहे. कारण की जर पाहायला गेलं ना तर दोन्ही बाजूने फलंदाजी खूप चांगली राहिली आहे आणि प्रत्येक बॉल जर आपण पाहिला आउट ऑफ द पार्क जातोय आणि त्याचं कारण चांगली फलंदाजी सध्या होत असताना. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू होता, ऑफ स्ट्राईकच्या दिशेने ड्राईव्ह केला, तिथे डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात. जोपर्यंत फील्ड करेल थ्रो करेल तोपर्यंत 1 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. या एका धाव्यानिशी धावफलक पोहोचतोय 25 धावेवर. सूरज एकेरी दुहेरी धाव्यानिशी. खेळताना मात्र वैभव यांनी मागच्या षटकावर जो हल्ला चढवला त्यामुळे पहिल्या षटकातील जी भरपाई होती 8 धाव्यांची त्याला 16 धावेचं प्रत्युत्तर देताना दुसऱ्या षटकात पिटूचं षटक थोडंसं महागडं होतं. बघूया प्रणित राईट आर्म ओव्हर गोलंदाजी करतील. वैभव यांना ऑप्शनच्या बाहेरची चेंडू होता, फुलटॉस चेंडू, बॅटची कडा घेऊन अप्रतिम क्षेत्ररक्षण दर्शन यांच्याकडून. नक्कीच हा जर चेंडू सोडला असता तर कदाचित थर्मॅनला सुद्धा मिळाला नसता. होना करता हा चौकार सुद्धा वाचवला असेल यशरक्षकाने. भाग्यवान. खूप चांगली गोलंदाजी करते, कौतुक करावं लागेल. यष्टीरक्षक आपण पाहू शकाल दर्शन मेहर यष्ट्यांच्या भूमिकेमध्ये. धावसंख्या फलकावरती 25. यावेळेला हलक्याच्या हाताने कट केलाय, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे चिन्मय दवणे. चांगलं क्षेत्ररक्षण
बॅकअपला खेळाडू नसल्या कारणाने फेकी नव्हती केली. धावसंख्या 1 ने आकार घेताना 26, 26 धावा फलकावरती. हे बरोबर आहे. जर आपल्याला चौकार षटकार मारता येत नसेल तर एकेरी आणि दुहेरी धावाने आपलं धावफलक पुढे सरकतात. लेजंड अँड रायझिंग संघ अशाच जर पद्धतीने धावगती ठेवली तर फक्त माफ एक 60 ते 65 धावापर्यंत पोहोचू शकतात. कारण मागचा सामना जर पाहिला तर लेजंड अँड रायझिंग संघाने 57 डावा डिफेंड केला होता. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात त्रिफळा चित झालेले आहेत. यू मिस आय डेफिनेटली हिट म्युझिक. पुढचा फलंदाज एक विस्फोटक फलंदाज ज्याने पहिल्याच सामन्यात 40 धावांची धुवाधार खेळी केली होती असा लेजंड अँड रायझिंग संघाचा अक्षय आरेकर येतोय क्रीजवर. प्रणित यांनी या षटकात 4 चेंडू हाताळले. त्यामध्ये पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसरा निर्धाव चेंडू, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव आणि चौथ्या चेंडूवर त्रिफळा चित केला सूरज यांना. आता बघूया अक्षय आरेकर मॅन इन फ्रॉम. प्रणित टू अक्षय. पहिला चेंडूला सामोरे जाताना कशा प्रकारे चेंडू हाताळतोय प्रणित. पुढलं फुलटो ब्लॉक मध्ये चेंडू होता. हलक्या त्याने कवच खेळून काढला. डिबेक्स्ट्रा कवचा खेळाडू फील्ड केला. तेजस तामोरे एक नवी तरुण उत्कृष्ट खेळाडू. शेवटचा चेंडू या षटकातील प्रणित सामोरे जातील वैभव. ओव्हरचा चेंडू ड्राईव्ह केला पॉईंटच्या दिशेने. मिथून पाक तरी स्वतः उपस्थित हलक्या हाताने स्टॉप केला आणि बॉल टू द बॅक टू द बॉलर. षटक संपलं. 3 षटकानंतर 28 धावा. भाग्यवान. कौतुक करावं लागेल या षटकामध्ये प्रणितचं. खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. फक्त त्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केल्या तब्बल 4 आणि महत्त्वपूर्ण 1 विकेट त्याने मिळवली आहे. 3 षटक संपले आणि 3 षटकाच्या उत्तरार्ध धावा आहेत धाव फलकावरती 28 ला 1 बाद. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. दुसरं षटक जरी महागडे हाताळलं असं तरी स्वतः कर्णधार आहे. लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणावं लागेल. तर पाहूया आता मात्र 2 षटक हाताळणे तुमच्याकरिता तब्बल 11 मिनिटांचा कालावधी आहे. 11 मिनिटांच्या कालावधीमध्ये 2 षटक हाताळणं अनिवार्य. गोलंदाजी मार्कमध्ये टीमचा कॅप्टन आपण पाहू शकाल कुणाल हंबिरे. धावसंख्या धाव फलकावरती 28 for 1. बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय लेजंड अँड रायझिंग स्टार. फिल्डिंग करताना आपण टीम पाहतोय एच वर स्पोर्ट्स. आपण पाहतोय दंडी उची उनबाट प्रीमियर लीग सीझन 2. तमाम जोडलेले क्रीडा रसिक देखील या मॅचचा आनंद घेताना त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत. पहिला चेंडू या डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. उत्कृष्ट जेल क्रुशपिचच्या माध्यमातून परिपूर्ण केलाय आणि फलंदाज वैभवच्या खेळीला फुल स्टॉप. वैभव गॉन. म्युझिक ऑन. यापुढे होणारा सामना ओमसाई फ्रेंड्स विरुद्ध CRD कौशल 11 उनबाट. सॉरी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. पहिला उपांत्य फेरीचा सामना ओम साईराम फ्रेंड्स वर्सेस CRD कौशल 11. इनिंग ब्रेक मध्ये यायचं आहे नाणेफेकीसाठी. फर्स्ट वॉर्निंग असेल, फर्स्ट कॉल असेल आपल्याला. CRD कौशल 11 वर्सेस ओम साईराम फ्रेंड्स.
पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर फुलटॉस चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक कृष्पित तांबोरे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फेकी, परंतु 2 धावा सहजरित्या परिपूर्ण करताना पहिल्याच बॉलवरती ऑफ द मार्क आपण पाहू शकाल. भूमित टीमचा आयकॉन खेळाडू आहे आणि इथून मात्र जिम्मेदारी घ्यावी लागेल खांद्यावरती, कारण की संघ अडचणीत सापडलाय. धावसंख्या फलकावरती जर विचार केला ना तर 30 धावा, 30 ऑन स्कोर कार्ड. यावेळेला चांगला चेंडू होता, या ठिकाणी आपण पाहू शकाल फलंदाज देखील बीट झाले आणि विकेट किपर देखील या ठिकाणी बीट होताना चेंडूवरती बोट फिरवले होते आणि ही खासियत आहे कुणाल अंबेरेची. गतीवर देखील स्वार होतं, चेंडूवर बोट देखील फिरवली जातं आणि आताच्या क्रिकेटमध्ये हे करणं गरजेचं आहे, कारण की आताचं क्रिकेट पाहायला गेलं तर खूप फास्ट अँड फ्युरियस आहे आणि तेच करत असताना कुणाल हंबीरे गँग गँग या नावाने त्यांना मात्र जास्त पसंती मिळाली. तो सध्या गोलंदाजी हाताळतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खुल्या डब्याचा चेंडू होता, सरळ बॅटचा वापर केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक ध्रुव तांबोरे, त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला. मिस फिल्डिंग इज हियर, बाउंड्री इज हियर. चौकार 4. चौथी धावा धाव फलकावरती. या वेळेला मात्र चेंज ऑफ द पेस, फुल टॉस होता आणि फुल टॉस वरती फुल आक्रमण करताना भूमीच्या बॅट मधून आलाय DUPL षटकार 6. खूप चांगले या ठिकाणी आपण पाहू शकाल, खूप चांगली क्वालिटी दर्जाची स्पर्धा. धावसंख्या फलकावरती जर विचार केला तर धावसंख्या 40 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू तिसऱ्या षटकामधील, चौथ्या षटकामधील. पहिले षटक समीरने हाताळला, त्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. यावेळेला पुन्हा एकदा समोरच्या दिशेला ॲज अ स्विफ्ट, ॲज अ ॲरो चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क. बॅक टू बॅक षटकार. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर धावा धाव फलकावरती 46-42. धन्यवाद डीजे. 46 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 4चा खेळ झालाय परिपूर्ण. 12 बॉलचा खेळ बाकी असेल. कशा पद्धतीने या 12 चेंडू हाताळले जातील हे देखील पाहणे योग्य असेल. खूप चांगली फलंदाजी करताना टीमचा आयकॉन खेळाडू भूमित, त्याच्या बॅटमधून आले 2 षटकार. तर पाहूया 6 मिनिटांचा कालावधी अजून शेष असेल हे षटक हाताळण्यासाठी. 5वं षटक हाताळताना समीर तांबोरे पहिलं षटक हाताळलं होतं, त्या षटकामध्ये त्याने धाव खर्च केले होते 8. यावेळेला आपण पाहू शकाल कमी गतीने हाताळलेला चेंडू अक्षय आरेकर. आपण पाहू शकाल तिसऱ्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ त्याच्या माध्यमातून राहिलाय, परंतु आता मात्र या क्वार्टर फायनल 4च्या सामन्यामध्ये देखील चांगला खेळ करावा लागेल, कारण की जर पाहायला गेलं ना तर धावसंख्या फलकावरती 46 धावा. 46-42 बॅटिंग करताना टीम आपण पाहत आहे लेजेंड अँड रायझिंग स्टार. खोलच्या डब्याचा चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल होतंय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, फेकी सुरेख पाहायला मिळाले. धावसंख्या 1 फ्लाय होताना धावसंख्या फलकावरती 47-42 बॅटिंग करताना आपण टीम पाहतोय लेजेंड अँड रायझिंग स्टार. फिल्डिंग करताना टीम आपण पाहतोय एचवर स्पोर्ट्स. नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं, खूप चांगली गोलंदाजी राहिले. ज्यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक आपण पाहू शकाल. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येतोय कुणाल हंबीरे, स्वतः टीमचा कॅप्टन आहे. धावसंख्या 1ने आकार घेताना खूप चांगलं षटक हाताळतोय या ठिकाणी समीर. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धाव, तिसऱ्या चेंडूवर एकेरी धाव. असं मात्र या 3 चेंडूचा उल्लेख तुमच्या समोर मांडला गेला.
यावेळेला जागा बनवली, फटका हवेमध्ये आहे, डीप मध्ये पाहू शकाल कुणाल हंबीर याने टिपलाय एक उत्कृष्ट झेल आणि संपलाय अक्षय आरेकरचा खेळ. बॅक टू दी पवेलियन. अक्षय गॉन. नवीन फलंदाज हर्षल चांबरे. पाहूया आता मात्र कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. समीरचं कौतुक करावं लागेल. या षटकामध्ये धावसंख्येचा तपासून पाहिली, स्कोर काढला तर धावसंख्या 48, 48 ला 3 बाद. खूप चांगली बॅटिंग राहिली होती आपण पाहू शकाल वैभवची, परंतु वैभवला देखील परतावं लावलं. आता मात्र जिम्मेदारी खांद्यावर घ्यावी लागेल, कारण की हर्षदकडे ती क्षमता आहे. परंतु आता मात्र कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन हे जपत असताना 2 बॉलचा खेळ बाकी. यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला, ऑफ कटर, परंतु लेफ्ट हँडर साठी तो लेग कटर पाहायला मिळाला. खूप चांगले गोलंदाजी हाताळतो समीर या षटकामध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडू, या 5 बॉलचा उल्लेख जर केला तर फक्त 2 धावा त्याने खर्च केल्या आहेत. एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने मिळवलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त त्याने 6 धावा खर्च केल्या होत्या, ज्याच्यामध्ये एक चौकाराचा समावेश. पाहूया शेवटचा आणि अंतिम चेंडू 5व्या षटकामधील. यावेळेला फटका बसलाय, उंच गेलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक भवित तांबोरे चेंडू खाली येतोय. यावेळेला उत्कृष्ट झेल परिपूर्ण केलाय आणि फलंदाज हर्षद चांबरे सिल्वर डक वर बाद होताना. षटक क्रमांक 5 चा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या जर तपासून पाहिली, स्कोर काढला तर धावा आहेत 48. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा DUUPL 2026 सीझन 2. धन्यवाद. वेलकम बॅक. आपण पाहतोय दांडी उचडी उनबाट प्रीमियर लीग 2026 सीझन 2 डे 5 अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील क्वार्टर फायनल 4चा सामना. नवीन फलंदाज हार्दिकला पाहतात आपण इंट्रोड्यूस केलं जात आहे बॅटिंग ॲट नंबर 6 या भूमिकेवरती. पाहूया धावसंख्या फलकावरती 48. शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण गोलंदाज येईल हे देखील पाहण्यायोग्य असेल. शेवटच्या षटकामध्ये डेथ ओव्हर मध्ये आपण पाहू शकाल खूप धावा येताना आपण पाहिल्या. या संपूर्ण स्पर्धेमध्ये तब्बल हायस्ट स्कोर जर विचार केला विघ्नहर्ता टीमचा तर त्याने तब्बल 120 धावा बनवल्या. लोएस्ट स्कोर आपण पाहिला मैत्री 11 संघाचा, त्याने मात्र या स्पर्धेमध्ये 46 धावा बनवल्या. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क होते इंट्रोड्यूस केला जात आहे चिन्मय दवणे. 48 ला 4 बॅटिंग करताना टीम आपण पाहतोय लेजेंड अँड रायझिंग स्टार. फिल्डिंग करताना आपण पाहतोय टीम एचवर स्पोर्ट्स. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंगचं डिसिजन सार्थ ठरत असताना समीरचं कौतुक करावं लागेल. 2 षटकामध्ये समीरने फक्त 10 धावा खर्च केल्या आहेत आणि महत्त्वपूर्ण 2 विकेट त्यांनी मिळवल्यात. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस बॉलवरती आमच्या समालोचन कक्षेला मानवंदना देणारा येतोय भूमीच्या बॅटमधून दमदार, शानदार, दर्जेदार A1 DUUPL षटकार 6. भूमीचा विचार केला 7 चेंडू 25 धावांवर तो सध्या बॅटिंग करतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर अर्धशतक देखील परिपूर्ण होते. 54 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती संघाचा अर्धशतक या ठिकाणी परिपूर्ण होताना भूमी तो ऑन फायर. यावेळेला पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. नो बॉल पंचांनी या ठिकाणी घोषित केला जातोय.
यावेळेला आपण पाहू शकाल एक धाव मिळाले दुसरीचा प्रयत्न करताना यावेळेला दुसरीच्या प्रयत्नात हार्दिकला विकेट सॅक्रिफाईस करावं लागते. या ठिकाणी फिल्डिंग टीम करून DRS चा वापर केला जातोय. पंचांचा डिसिजन आहे नो बॉल. चेक केला जाईल आपण पाहू शकाल. नो चेंडू असेल. फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू गमावलाय. 1+1 धावसंख्या 2 ऍड होतील फलकावरती. धावसंख्या अब तक 56. जमेची बाब म्हणजेच आपण पाहू शकाल ऑन स्ट्राईक वरती भूमीत आपल्याला पाहायला मिळेल, ज्याच्या बॅटमधून अजूनपर्यंत तरी खूप चांगले बॅटिंग त्यांनी केली आहे. नवीन फलंदाज अविनाश. या 5 बॉलवरती पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल. उघडा डोळे बघा नीट. पुढील चेंडू असेल फलंदाज भूमीसाठी फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवरती कशा पद्धतीने समाचार घेतला जाईल हे देखील पाहण्यायोग्य असेल. धावसंख्या अब तक 56 धावा स्कोर काढला. यावेळेला डाऊन द लेग चेंडू हाताळला. या ठिकाणी पाहू शकाल खराब चेंडू. 1+4 5 धावा या ठिकाणी ऍड होतील. म्हटलं जाईल ना आम तर आम गुटली ओके दाम. या ठिकाणी म्हणावं लागेल 1+4 5 धावा ऍड होतील फलकावरती. स्कोर कार्ड जर तपासून पाहिला 61 61 धावा फलकावरती. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर नो चेंडू हाताळला, त्या ठिकाणी 2 धावा ऍड झाल्या फलकावरती. आणि आता मात्र वाईट +4 टोटल 61 धावा फलकावरती. फ्री हिट अजूनही असेल बॅटर करिता, याची मात्र नोंद घ्या. यावेळेला फ्रीटचा बॉल होता, फटका फसलाय त्या ठिकाणी आपण पाहू शकाल, परंतु स्ट्राईक स्वतःच्या दिशेने ठेवतोय. त्याचा कारण खूप चांगली फलंदाजी भूमीतने केली आहे आणि एकटा नडलाय सध्या असं म्हणावं लागेल. कारण की धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली ना तर 61 धावा फलकावरती. कमबॅक केलं या बॉलवरती चिन्मयने, परंतु अशाच पद्धतीने गोलंदाजी हाताळली लागेल येणाऱ्या बॉलमध्ये. यावेळेला फटका चांगला आहे, खूप चांगलं क्षेत्ररक्षण भवित तांबोरेच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक धाव मिळाली, दुसरीचा प्रयत्न होत आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकाल दुसरीच्या प्रयत्नात पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाईस करावी लागते अविनाश या फलंदाजाला. परंतु जमेची बाब बॅटिंग करणाऱ्या टीमकडून, अर्थात काय तर भूमित ऑन स्ट्राईकवरती अजूनही असेल. धावसंख्या 62 धावा फलकावरती. षटक क्रमांक सुरू असताना 6वा 3 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. नवीन फलंदाज तन्मय. CRD कन्स्ट्रक्शन, कौशल 11, ओम साईराम फ्रेंड्स. दुसरा कॉल असेल, दोन्ही संघनायकांनी यायचं आहे टॉस बॉक्स मध्ये. यावेळेला समोरच्या दिशेला लॉफ केलाय प्रणित तांबोरे त्या ठिकाणी आहे. एक मिळाले, दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि यावेळेला फेकी येईल तोपर्यंत पुन्हा एकदा आपली विकेट गमावेल बॅटिंग करणारी टीम. लेजंड आय रायडिंग स्टार बॅक टू बॅक या ठिकाणी धावबाद होताना आपण पाहू शकाल. त्याचं कारण भूमीतला स्ट्राईक एंडवरती आणलं जात आहे. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल टीमचा कॅप्टन अल्पेश पागदरे. धावसंख्या फलकावरती जर पाहायला गेली ना तर 63 धावा ही फलकावरती पाहायला मिळेल. 2 बॉलचा खेळ अजूनही शेष असेल, कारण की या षटकामध्ये तब्बल जर पाहायला गेलं तर चिन्मयने 1 बॉलमध्ये तब्बल 13 धावा खर्च केल्या होत्या, परंतु त्याने देखील कमबॅक केलाय. परंतु पाहूया हे 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळले जातील. यापुढील होणारा सामना सेमीफायनल नंबर 1चा CRD कन्स्ट्रक्शन कौशल 11 विरुद्ध ओम साईराम फ्रेंड्स. दोन्ही संघाच्या टीम्सने कॅप्टनने लगेचच टॉससाठी जॉईंट व्हा इनिंग ब्रेकमध्ये. यावेळेला पुन्हा एकदा फटका समोरच्या दिशेला खेळला. डीप मध्ये प्रणित आहे. यावेळेला त्याच्याकडून देखील झाली आहे चुकी. मिस फिल्डिंग इज हिअर, बाउंड्री इज हिअर. आला एक चौकार 4. सदुसष्ट धावा धावफलकावरती. एक संघर्षमय टोटल या ठिकाणी सजवत असताना धावफलकावरती शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. 19 धावा या षटकामध्ये खर्च केल्या आहेत. या स्पर्धेतील सर्वात महागडं षटक हाताळणारा गोलंदाज आपण पाहिले जिग्नेश वझे, धीरज तामोरे. 33 धावा त्या षटकामध्ये त्यांनी खर्च केल्या होत्या. धावसंख्या फलकावरती 19 या षटकामध्ये 5 बॉलवरती खर्च केल्या आहेत.
यावेळेला समोरच्या दिशेला बॉल चाललाय 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 सीमा रेषा पार लांब 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 वरती आलाय अंतिम बॉल वरती षटकार. षटकानंतर मात्र धावसंख्या फलकावरती जर तपासून पाहिली तर 73 धावा धावफलकावरती आणि 74 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जे काही टॉस केला जाईल. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 उनबाट विरुद्ध टीम पाहायला मिळेल ओम साईराम फ्रेंड्स. चला टू बोथ कॅप्टन आपण टॉस साठी जॉईन व्हा. हॅलो, टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. ओम साईराम संघाचा कर्णधार इथे आलेला आहेत. सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 तिसरा कॉल होता आपल्यासाठी हा. सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 सीआरडी 11 कौशल 11 सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. पुढील 5 मिनिटात जर आपण आलो नाहीत मग पॅनलाइजला सामोरे जाण्याची क्षमता ठेवा, लक्षात ठेवा. थर्ड कॉल झालेला आपल्यासाठी. यापुढे जाणारा सामना उपांत्य फेरीचा सामना, पहिला उपांत्य फेरीचा सामना होईल तो सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11 विरुद्ध ओम साईराम फ्रेंड्स. या स्पर्धेचा पहिला पारितोषिक आहे 40,000 रुपये रोख व चषक. द्वितीय पारितोषिक आहे 20,000 रुपये व चषक. तृतीय आणि चतुर्थ पारितोषिक आहे 10,000 रुपये आणि चषक. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. नाणेफेकीसाठी मी विनंती करेल रोशन गावड आमचे भाऊजी यांनी यापुढे होणार सामना ओम साईराम फ्रेंड्स विरुद्ध सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11. 40-20 10-10. ओके, आमचं पाणी घेणार जो आहे ना नाणेफेकीसाठी मी विनंती करेन रोशन गावड यांना, दोन्ही संघाचे अचिवर्स आणि त्यांना माहित आहे ना. हॅलो, रिकॉल करायला बॉडीला लागला तर रिकॉल, तुझ्या किंवा तुमच्या किंवा तुझ्या किंवा माझ्या 4 जणांना लागला तरी कॉल रिकॉल होतोय. दांडी उछेडी हुंबाट प्रीमियर लीगचा पहिला सामना आणि नाणेफेक जिंकतोय तो ओम साईराम फ्रेंड्स. पहिला टॉइन कॉक्स होता तो बॉडीला लागल्या कारणाने परत नाणेफेक झाली. त्या नाणेफेक जिंकतोय तो ओम साईराम फ्रेंड्स. आपलं नाणेफेक जिंकून आपला निर्णय काय असेल? फिल्डिंग फर्स्ट. ठीक आहे. फिल्डिंग करताना मागच्या सामन्यात सुद्धा समोरच्या संघाला 80 पर्यंत रोखून आपण ते 5 षटकात पूर्ण केलंय. या सामन्याचा तुमचा काय निर्णय असेल? किती धावापर्यंत पोहोचण्याचा मानस असेल? एक 65 to 70 टार्गेट आम्ही हे करून ठेवलं. ठीक आहे, धन्यवाद कुशल. निखिल भाई, मागच्या सामन्यात अप्रतिम सुरुवात होती. शेवटच्या 2 षटकात हाणामारी करून 90 धावापर्यंत पोहोचले आणि तो डिफेंड सुद्धा केला. या सामन्यात सुद्धा तुम्हाला फलंदाजी आले, कितीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते? आम्ही पुन्हा 80+ करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद निखिल. आणि टॉस बॉक्समधून न्यूज आहे की ओम साईराम फ्रेंड्सने नाणेफेक जिंकलेले आहेत आणि त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि आमंत्रण केलं आहे सीआरडी कन्स्ट्रक्शन कौशल 11ला फलंदाजीसाठी. धन्यवाद.
खुल्या डब्याचा बॉल यावेळेला समोरच्या दिशेला सूरज मेहर त्या ठिकाणी आहे. चेंडूला अडवलं जाईल मिडॉनला. तोपर्यंत निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव. यावेळेला चांगला फटका आपण पाहू शकाल इनफिल्डच्या वरून. चेंडू सरळ निघाला चौकाराकरिता. धावसंख्या फलकावरती 5. षटक क्रमांक P1 सुरू असताना तब्बल 4 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. यावेळेला बॅटची एज, परंतु एक टप्प्यानंतर मात्र चेंडू गॅदर होत असताना अल्पेश पागदर यांच्या हातामध्ये विकेट किपरची भूमिका ते सध्या निभावत आहेत. टीमचे कॅप्टन आहे. शेवटचा आणि अंतिम चेंडू P1 मधील. धावसंख्या फलकावरती 5. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर चौकार, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. यावेळेला क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षण प्रोटेक्शन आहे. चेंडूला अडवलं जाईल. तोपर्यंत अक्षयच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहू शकाल षटक क्रमांक 1चा खेळ झालाय परिपूर्ण. धावसंख्या फलकावरती 6 धावा. अशाच पद्धतीचा स्टार्ट पाहायला मिळाला होता पहिल्या षटकामध्ये. चला टाइमर ऑन असेल याची मात्र दक्षता घ्या.
धावसंख्या फलकावरती 33 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. धावसंख्या फलकावरती 35-35 ला एक बाद. बॅटिंग करताना टीम आपण पाहता एचवर स्पोर्ट्स. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला आपण पाहू शकाल खूप चांगला चेंडू होता, परंतु यावेळेला काय घडेल पंच दर्शवताना यस वाईट बॉल. पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज केलं जात आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून लेजंड अँड रायडिंग स्टार.
वाईड असेल. रिव्ह्यू या ठिकाणी गमावलं फिल्डिंग आणि टीमकडे. धावसंख्या फलकावरती 36 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू अजूनही शेष असेल या षटकामधील. धावसंख्या फलकावरती 36. शेवटचा आणि अंतिम चेंडू 36 धावा धावफलकावरती. यावेळेला स्टॉक स्वीप पाहायला मिळाला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्यालाही बॉलने बीट केला आणि चेंडू चाललाय सीमा रेषा पार. येतोय DUUPL चौकार. षटक क्रमांक 3चा खेळ झालाय परिपूर्ण आणि धावसंख्या फलकावरती धावा आहे 40. तीन षटक संपले. 3 षटकाच्या उत्तरार्ध धावसंख्या फलकावरती जर विचार केला ना तर 40 धावा धावफलकावरती. 74 धावाचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये 6 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील तब्बल जर पाहायला गेलं ना तर 7 धावा. चला टाइमर ऑन असेल याची नोंद घ्या. फिल्डिंग करणार टीम लेजंड रायझिंग स्टार. धावसंख्या फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा. तर या ठिकाणी फिल्डिंग टीमकडे आता मात्र फक्त 2 षटक हाताळण्यासाठी फक्त आणि फक्त 6 मिनिटांचा कालावधी आहे. याची मात्र नोंद घ्या. जास्त वेळ तुम्ही घेतलाय ह्याची मात्र नोंद घ्या. 6 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 6 मिनिटांच्या अवधीमध्ये तुम्हाला मात्र 2 षटक हाताळणे आवश्यक राहील. पहिला चेंडू फुलटॉस होता. यावेळेला चांगले प्रयत्न होते, आपण पाहू शकाल. चेंडू मात्र इंटू द गॅप ट्रॅव्हल झालाय वेगाने. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी आणि चेंडू चाललाय सीमारेषे पार. मैदानाला गुदगुल्या करत. आउटफील्ड फास्ट आहे या उच्चड माता क्रीडा संकुलाची. खूप सुंदर असं मैदान, हिरवगार असं मैदान आणि त्याच मैदानावर रंगणारी ही स्पर्धा DUUPL 2026. धावसंख्या फलकावरती जर विचार केला तर 44 धावा या धावफलकावरती. 74 धावाचा पाठलाग करताना खूप चांगला स्टार्ट या ठिकाणी मिळवलाय. बॅटिंग करणाऱ्या टीमला आपण पाहतोय एचवर स्पोर्ट्स पहिल्या वर्षाचा चॅम्पियन संघ. यावेळेला शॉर्ट पुल केलाय. चौकारानंतर बॉलला सरळ पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे. समीर तांबोरेने केलाय वार. सारे प्रेक्षक होतील गार. बॉल जाईल सीमा रेषा पार. येतोय DUUPL षटकार 6. या षटकारानंतर मात्र टीमचं अर्धशतक देखील परिपूर्ण होत आहे. 50 धावा या स्कोर कार्डला. यावेळेला फुलटॉस चेंडू फटका फसलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भूमीत आहे. खूप चांगला झेल परिपूर्ण केलाय. भूमीचं कौतुक करावं लागेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असतो तेव्हा सातत्याने लेजंड अँड रायझिंग स्टार या संघाने भूमीतकडे पाहिले आहे. विकेट नंबर 2 समीर तांबोरे. बॅक टू दी पवेलियन गॉन.
षटकाराने तिसऱ्या चेंडूवर विकेट. यावेळेला पहिला चेंडू क्रॉस बॅट स्ट्रोक येण्याचा प्रयत्न पंचांकडे. या ठिकाणी मात्र विकेटसाठी धावसंख्या फलकावरती धावफलकावरती जर तपासून पाहिली 50 धावा कमबॅक केलाय असं म्हणावं लागेल अल्पेशने. या षटकामध्ये धावसंख्या 50 ऑन स्कोर कार्ड. आयोजक कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. आयोजक धीरज तांबोरे, गौतम माकरे, राहुल तांबोरे, साहिल निजम जे आयोजक असतील कृपया आयोजकांनी मात्र कॉमेंट्री बॉक्सची भेट द्यायची आहे. बारा चेंडू 22 धावा. मागचा सामना आपण पाहिला 12 चेंडू 22 धावा देखील डिपेंड झाल्या. कुशल तांबोरेने ते मात्र षटक हाताळलं. फक्त त्या षटकामध्ये त्याने 2 धावा खर्च केल्या. तशाच पद्धतीने गोलंदाजी इथे हाताळावी लागेल येणाऱ्या काळामध्ये लेजंड अँड रायडिंग स्टारच्या गोलंदाजाला. परंतु समोर आपण पाहू शकाल कुणाल हंबीरेसारखा मोठा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती देखील पाहायला मिळेल. कोणतीही पॅनल्टी नसेल असं आयोजकांनीच मात्र इथे सांगितलं आहे. धावसंख्या फलकावरती 52 धावा. निलेश गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू आणि 22 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती बॉलला सरळ पाठवलाय सीमा रेषेच्या पार. येतोय DUUPL षटकार 6. यावेळेला नो बॉल पंचांनी घोषित केलाय आणि बॉलला पुन्हा एकदा पाठवलंय आउट ऑफ द पार्क. जर गोलंदाज म्हणून या ठिकाणी घोषित केला आणि या स्पर्धेतील तिसरा गोलंदाज बनला निलेश. तब्बल या चेंडू मागे 9 धावा ऍड होतील फलकावरती. या स्पर्धेतील पहिला जर गोलंदाज सुनील धनुला आपण पाहिलं. दुसरा गोलंदाज आपण पाहिला योगेश पागदरे आणि तिसरा गोलंदाज आपण पाहिला निलेश. सदुसष्ट धावा धावफलकावरती. आता मात्र 7 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्कवरती अक्षय आरेकर. यानंतर मात्र सेमीफायनल 1चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. CRJ कन्स्ट्रक्शन कौशल 11 विरुद्ध ओम साईराम फ्रेंड्स.
फील्ड तुम्ही अदला बदली करू शकत नाहीये, कारण की फ्री हिटचा बॉल असेल याची मात्र नोंद घ्या. सात धावांची आवश्यकता. यावेळेला पहिल्याच बॉलवरती फ्रीटच्या बॉलवरती कुणाल हंबेरेचा वार. सारे प्रेक्षक होतील गार. बॉल जाईल सीमा रेषा पार. येतोय DUUPL षटकार. स्कोअर नाव लेवल 73 धावा धावफलकावरती, परंतु कंपल्सरी चेस असल्या कारणाने एक धाव तुम्हाला बनवावी लागेल. आणि या वेळेला फटका सूर्यक आहे आणि इथे मात्र सामना जिंकलाय. अभिनंदन टीम एचवर स्पोर्ट्स अँड हार्ड लक टीम लेजेंड अँड रायडिंग स्टार. खूप चांगला खेळ तुम्ही केला. नेक्स्ट मॅच आपल्या सेमीफायनल 1 ची पाहायला मिळेल. एका बाजूला टीम पाहायला मिळेल लेजेंड अँड रायडिंग स्टार, तर दुसऱ्या बाजूला टीम पाहायला मिळेल ती म्हणजेच ओम साईराम फ्रेंड्स. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच जाऊया मैदानाच्या आतमध्ये.